आज एका अशा किल्ल्यावर आलो आहोत आपण ज्या ठिकाणी राष्ट्रकुटांची राजधानी होती, म्हणजेच कंधारपूर. यालाच कंधार म्हणून सध्या तर आपण याला ओळखतो. आज आपण जात आहोत नांदेडवरून फक्त 43 किलोमीटर अंतरावर असणारा एक 1200 वर्ष जुना असा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. ह्या भुईकोट किल्ल्याचे मूळ बांधकाम राष्ट्रकूट राजा दुसरा कृष्ण यांच्या काळात झाले. पुढील काळात हा किल्ला बहामनी सुलतान, आदिलशाही आणि त्यानंतर निजामांच्या हातात होता. प्रत्येक सत्ताधीशाने किल्ल्याच्या बांधकामात स्वतःच्या शैलीची भर घातली. त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रकुटांच्या काळातील शिल्पकला आणि निजामांच्या काळातील वास्तुकलेचे एक अजब संगम पाहायला मिळेल. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या सभोवताली असलेला पाण्याचा खोल खंदक. शत्रूला किल्ल्यामध्ये प्रवेश करणे अशक्य व्हावे यासाठी हा खंदक नेहमी पाण्याने भरलेला असे आणि आजही हा खंदक सुस्थितीत आहे. या किल्ल्याच्या परिसरात आजही राष्ट्रकूट काळातील कोरीव मूर्ती आणि अवशेष पाहायला मिळतात. राष्ट्रकुटांच्या काळात ह्याच कंधारच्या किल्ल्याला कंधारपूर म्हणून ओळखले जायचे आणि काही काळांसाठी ही राष्ट्रकुटांची राजधानीही होती. कंधारचा किल्ला आणि निजामांचा इतिहास यांचा जवळचा संबंध आहे. निजामांच्या काळात किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. किल्ल्याच्या तटबंदीवर नवीन बुरुज बांधण्यात आले आणि तेथील संरक्षणासाठी मोठ्या तोफा ठेवण्यात आल्या. निजाम काळात कंधार हे परगणा अर्थातच प्रशासकीय इमारत म्हणून ओळखले जायचे. या किल्ल्याचा वापर सरकारी खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कैद्यांना ठेवण्यासाठी अर्थातच तुरुंग म्हणून याचा वापर केला जात असे. किल्ल्याच्या आसपासच्या भागातील शेतसार म्हणजेच टॅक्स गोळा करण्याचे काम या ठिकाणाहूनच नियंत्रित व्हायचे. या किल्ल्याच्या आतमध्ये एक विशाल अंबरखाना आहे ज्यामध्ये युद्धाच्या काळामध्ये सैन्यासाठी हजारो टन धान्य साठवून ठेवले जात असे. याची रचना अशी आहे की बाहेरील उष्णतेचा धान्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसे, ज्यामुळे हे साठवलेले धान्य हे बराच काळ टिकून राहायचे. या किल्ल्याचे मोठे आकर्षण म्हणजे एक 5 मजली विहीर. किल्ल्याच्या आतमध्ये एक खोल आणि भव्य विहीर आहे. निजामांच्या काळात सैन्याच्या पिण्याच्या पाण्याचा हा मुख्य स्रोत होता. या ठिकाणी मी काही गोलाकार गोळे पाहिले जे मला माहित नाहीत कशासाठी आहेत. जर कोणाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. या किल्ल्याचा इतिहास वाचताना 2 तोफांची नावं फार पुढे आली, ती म्हणजे लाट तोफ आणि मगरमुखी तोफ. आणि हो, या किल्ल्याला एकूण 52 बुरुज आहे. असा काही होता हा कंधारचा किल्ला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि मग काय, चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.